नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जून महिन्यात होणाऱ्या MSCITच्या फायनल एक्झाममध्ये कशा प्रकारे आपल्याला पेपर सोडवायचा आहे आणि काय त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहे आणि किती मार्क तुम्हाला पासिंगसाठी हवे आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला करूया या व्हिडिओला सुरू। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। सराव पेपर 1 होणार आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये। याच्या अगोदर मी मराठी लँग्वेजमध्ये याचा व्हिडिओ केलेला आहे, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या। तर बघा, इकडे विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे या ठिकाणी, त्यानंतर इथे सीट नंबर असणार आहे विद्यार्थ्यांचा, या ठिकाणी त्यांचा फोटो असणार आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला 60 मिनिटांचा इथं टायमिंग दिलेला आहे। तर आपला चालू झालेला आहे टायमिंग काउंटडाऊन। इथे तुम्हाला टोटल क्वेश्चन्स 50 असतात, त्यापैकी प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे। ऑब्जेक्टिव्हमध्ये पासिंगसाठी 6 मार्काची आवश्यकता आहे आणि ऑब्जेक्टिव्ह आपले 15 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह असते, म्हणजेच आपल्याला 15 पैकी 6 मार्क असणं आवश्यक आहे पासिंगकरिता। तसेच प्रॅक्टिकलमध्ये 35 प्रश्न विचारले जातात आणि 35 पैकी तुम्हाला पासिंगसाठी 14 मार्क असणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही ऑब्जेक्टिव्हचे 6 आणि प्रॅक्टिकलचे 14 असे 20 मार्कासुद्धा MSCITची फायनल एक्झाम पास होऊ शकता। तर बघा, इकडे 3 प्रकारचे लेवल दिलेले आहे। लेवल 1 मध्ये लो डिफिकल्टी म्हणजेच सोपे क्वेश्चन्स विचारले जाते, इजी। त्यानंतर लेवल 2 मध्ये मीडियम प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात। त्यानंतर लेवल 3 मध्ये थोडे कठीण प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, त्याला हाय डिफिकल्टी म्हटले जाते। आणि प्रत्येक लेवलमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल विचारलेले आहे। तर एकूण आपल्याला प्रश्नांची संख्या 50 आहे। फायनल एक्झाम तुमची 50 मार्काची होणार आहे आणि 50 मार्क तुमचे इराचे येणार आहे। जो तुम्ही इरा सोडवले असेल सेंटरवर त्याचे 50 मार्क आणि या एक्झामचे 50 मार्क असे तुम्हाला 100 मार्क तुमच्या सर्टिफिकेटवर येणार आहे, ठीक आहे। तर बघा, सगळ्यात पहिले आपण सुरुवातीपासून लेवल 1 पासून सोडवणार आहोत सर्व। तर पहिला क्वेश्चन्स बघा, ऑब्जेक्टिव्हचा 6 ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे लेवल 1 मध्ये, तर ते आपल्याला सोडवायचं आहे। तर पहिला क्वेश्चन्स, अ डॅश डॅश इज अ thin strand of glass that transmit pulsating beams of light at speed that approach 100 Gbps म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर फायबर ऑप्टिक केबल आहे। इन्स्टंट मेसेजिंग अलाउ यू म्हटलेलं आहे, तर इन्स्टंट मेसेजिंग अलाउ यू, तर याचं उत्तर बघा तर याचं उत्तर आहे 3rd नंबर आहे इन्स्टंट रिप्लाय ऑफ युअर मेसेजेस आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। बँडविथ मेजर कॅपॅसिटी ऑफ कम्युनिकेशन चॅनल म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे, ट्रू आहे। विच ऑफ दिस इज नॉट अ फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणतं कॉम्प्रेशन प्रोग्राम नाही आहे ते ओळखायचं आपल्याला। तर याच्यातलं वेगळं रेड आहे। ASCII EBD CDIC आणि युनिकोड आर एक्झाम्पल ऑफ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स म्हटलेलं आहे, तर हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण नाही आहे, तर चूक आहे, म्हणजे फॉल्सवर क्लिक करा। कन्वर्ट टेक्स्ट बेस ॲड्रेस टू न्यूमरिक IP ॲड्रेस म्हटलेला आहे, तर त्याला IP ॲड्रेस म्हटले जाते। तर अशा प्रकारे आपलं ऑब्जेक्टिव्ह झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे। तर बघा, प्रॅक्टिकल याच्यामध्ये 14 क्वेश्चन्स आहे प्रॅक्टिकलचे। तर इथून सुरुवातीचे क्वेश्चन्स लावायचे आपल्याला सुरुवातीचा। कॉपी द फाईल कीबोर्ड टेक्स्ट फ्रॉम द फोल्डर हार्डवेअर टू कलर टू अदर म्हटलेलं आहे। तर आपल्याला कीबोर्ड या फाईलला कॉपी करायचं आहे। कशातनी आहे ती फाईल? हार्डवेअरमध्ये। तर हार्डवेअरमध्ये जायचं आहे आपल्याला, त्यानंतर कीबोर्ड फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी करून घ्या। आणि कॉपी केल्यानंतर आपल्याला कुठं न्यायचं आहे? कलरमधल्या अदरमध्ये। तर एक स्टेप इथून बॅक जा, इथं कलर फोल्डर दिलेला आहे तर कलरमध्ये जा, त्यानंतर अदरमध्ये जायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, rename the file pic1 jpg as picture1 jpg store in the
फोल्डर इमेजेस म्हणत आहे, तर इमेज फोल्डरमध्ये असलेले पिक1 या फाईलला पिक्चर1 हे नाव आपल्याला त्याला द्यायला सांगत आहे। तर इमेजमध्ये जा, पिक्स1 फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे त्याच्यावर, इथे रिनेमचा ऑप्शन्स आहे, रिनेम करून घ्या। आणि रिनेम केल्यानंतर बघा याच्यात नाही आपल्याला कोणतं नाव सांगितलेलं आहे ते नाव टाईप करा। पिक्चर1 म्हटलेलं आहे तर पिक्चर1 नाव टाईप करा, बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, रिनेम द फाईल कॅल्क्युलेटर टेक्स्ट ॲज कम्प्युटर टेक्स्ट स्टोअर इन वेब फोल्डर म्हटलेलं आहे, तर वेब फोल्डरमध्ये स्टोअर असलेलं कॅल्क्युलेटर या फाईलला कम्प्युटर हे नाव आपल्याला रिनेम द्यायचं आहे, म्हणजेच नाव द्यायचं आहे। तर वेब फोल्डरमध्ये जा, कॅल्क्युलेटर फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा त्याच्यावर, इथे रिनेमचा ऑप्शन्स आहे, रिनेम करा। आणि रिनेममध्ये आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, कम्प्युटर, तर याच्यामध्ये कम्प्युटर नाव टाईप करा, त्यानंतर बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, इन द गिवन MS वर्ड डॉक्युमेंट चेंज द सेकंड सेंटेन्स टेक्स्ट अलाइनमेंट टू सेंटर म्हणत आहे, तर आपल्याला दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये 2 नंबरच्या वाक्याला सेंटर अलाइनमेंट द्या म्हटलेलं आहे। तर 2 नंबरच्या वाक्याला सिलेक्शन करून घ्या इथून आणि त्यानंतर इथून सेंटर अलाइनमेंट द्यायचं आहे पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये जाऊन आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, इन द गिवन MS वर्ड डॉक्युमेंट क्रिएट अ टेबल ऑफ 8 रोज अँड 8 कॉलम्स म्हटलेलं आहे, तर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला 8 बाय 8चं टेबल घ्यायचं आहे, त्यामध्ये 8 रो घ्यायचे आहे आणि 8 कॉलम्स घ्यायचे आहे। तर आपल्याला ते घेण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, टेबल्समध्ये जा आणि इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं आहे आणि नंबर ऑफ कॉलमची संख्या 8 टाका आणि नंबर ऑफ रोची संख्या आपल्याला 8 टाकायचं आहे। त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, रिमूव्ह द नंबर लिस्ट फ्रॉम द गिवन डॉक्युमेंट म्हटलेलं आहे, तर आपल्याला दिलेल्या डॉक्युमेंटमधील जे काही नंबर लिस्ट दिलेली आहे, बघा इथं नंबर लिस्ट दिलेली आहे, ते आपल्याला काढून टाकायचे आहे, म्हणजेच रिमूव्ह करायचे आहे। तर त्यासाठी आपल्याला पूर्ण डॉक्युमेंटला सिलेक्शन करायचं आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंटला सिलेक्शन करून घ्या, सिलेक्शन करायचं आहे आणि त्यानंतर नंबरिंगमध्ये जा आणि ज्यातून नन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नंबरिंग काढण्याकरिता। तर अशा प्रकारे काढून टाका आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, अप्लाय अंडरलाइन इफेक्ट अँड ऑरेंज बॅकग्राऊंड कलर टू द सेल B12 म्हटलेलं आहे, तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये आपल्याला B12 या सेलला ऑरेंज कलरचा फिल कलर याच्यातनी द्यायचा आहे आणि त्याला अंडरलाइन इफेक्टसुद्धा द्यायचा आहे। तर B12ला सिलेक्शन करा, तर कॉलमचा B घ्या आणि रोचा इकडून 12 निवडायचा आहे, तर B12ला सिलेक्शन करा, त्यानंतर त्याला अंडरलाइन द्या म्हणत आहे, तर अंडरलाइन द्या आणि नंतर बॅकग्राऊंडचा कलर कोणता करा म्हणत आहे, ऑरेंज, तर बॅकग्राऊंड कलरमध्ये जा इथे आणि ज्यातून ऑरेंज कलर घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, सेट 90% झूम लेवल फॉर द गिवन वर्कशीट म्हटलेलं आहे, तर दिलेल्या वर्कशीटमध्ये आपल्याला 90% झूम लेवल आपल्याला करायचं आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला झूमिंग लेवल चेंज करण्यासाठी व्ह्यू टॅबमध्ये जा, झूम ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि याच्यातनी किती % सांगितलेलं आहे 90%, तर याच्यातनी आपल्याला कस्टमवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातनी 90% टाईप करा अशा प्रकारे, त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, त्यानंतर आहे इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ न्यू स्लाइड विथ टायटल अँड कंटेंट लेआउट ॲट द एंड म्हटलेलं आहे, तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटच्या स्लाईडनंतर आपल्याला टायटल अँड कंटेंट नावाची एक आपल्याला स्लाईड घ्या म्हटलेलं आहे। तर सर्वात शेवटच्या स्लाईडवर क्लिक करा, त्यानंतर आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, न्यू स्लाईडमध्ये जा आणि न्यू स्लाईडमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला कोणत्या नावाची स्लाईड घ्यायची आहे, टायटल आणि कंटेंट, तर त्याच्यातून टायटल आणि कंटेंट नावाची स्लाईड घ्या। किती म्हटलेलं आहे, एकच म्हटलेलं आहे, तर एकच घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, ॲड 4 न्यू स्लाइड इन द गिवन प्रेझेंटेशन ॲट टेक्स्ट ऑफिस इन फर्स्ट स्लाइड व्ह्यू द प्रेझेंटेशन इन नोट्स पेज व्ह्यू म्हटलेलं आहे, तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला 4 नवीन स्लाईड आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यानंतर पहिल्या स्लाईडवर आपल्याला ऑफिस नावाचा शब्द त्यामध्ये टाईप करायचा आहे आणि टाईप केल्यानंतर त्यामध्ये ते प्रेझेंटेशन आपल्याला नोट्स पेज व्ह्यूमध्ये दाखवायचं सुद्धा आहे। तर बघा स्टेप बाय स्टेप करा, पहिले 4 नवीन स्लाईड घ्या म्हणत आहे, तर वरच्या ऑप्शनवर जाऊन 4 नवीन स्लाईड घ्या, कारण कोणत्याही स्लाईडचं नाव वगैरे सांगितलेलं नाही, मी डायरेक्ट क्लिक केलेलं आहे। तर 4 स्लाईड इथं आलेल्या आहे, तर 4 स्लाईड आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये
पहिल्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून आपल्याला ऑफिस शब्द टाईप करायचा आहे। तर पहिल्या स्लाईडवर जा, इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, टेक्स्ट बॉक्समध्ये जा आणि ते ड्रॅग करून ते काढायचं आहे। अशा प्रकारे काढा आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला कोणते शब्द टाईप करायचा, ऑफिस, तर याच्यातनी आपल्याला ऑफिस शब्द टाईप करा। टाईप केल्यानंतर बघा व्ह्यू द प्रेझेंटेशन इन नोट्स पेज व्ह्यू, तर आपल्याला प्रेझेंटेशन नोट्स पेज व्ह्यूमध्ये दाखवायचं आहे। तर व्ह्यू टॅबमध्ये जा आणि त्यातून नोट्स पेज व्ह्यू इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन्स लावा। क्रिएट अ टास्क विच इज वेटिंग ऑन समवन एल्स विथ सब्जेक्ट ऑर्डर ऑफ बिल्डिंग मटेरियल म्हटलेलं आहे। तर आपल्याला टास्क बनवायचा आहे। तर टास्क बनवण्यासाठी पुन्हा याच्यामध्ये आपल्याला न्यू आयटममध्ये जा आणि त्यातून टास्क निवडायचा आहे। तर टास्क निवडल्यानंतर बघा याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे। तर सब्जेक्ट काय म्हणत आहे, ऑर्डर ऑफ बिल्डिंग मटेरियल। तर जो सब्जेक्ट दिला असेल तो सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टच्या बॉक्समध्ये त्याला टाकायचं आहे। आणि त्यानंतर याच्यामध्ये स्टेटस दिलेला आहे वेटिंग ऑन समवन एल्स, तर स्टेटसमध्ये जा आणि जे स्टेटस सांगितलं असेल ते स्टेटस इथून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा क्रिएट ॲन इन प्रोग्रेस टास्क विथ सब्जेक्ट स्टुडंट प्री फायनल पेपर चेकिंग अँड 50% कंप्लेशन म्हटलेलं आहे। तर आपल्याला टास्क बनवायचा आहे। तर पुन्हा न्यू आयटममध्ये जा, टास्क घ्यायचा इथून, तर टास्कवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे। तर सब्जेक्टला कॉपी करून घ्या अशा प्रकारे Ctrl+C न आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका Ctrl+V न आणि किती % पूर्ण म्हटलेलं आहे, 50% पूर्ण म्हटलेलं आहे। तर 50% पूर्ण करण्यासाठी आपल्याला कंप्लीटमध्ये जा आणि याच्यातनी 50% कंप्लीट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। याला सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन बघा, व्ह्यू MSCIT कोर्स इन्फॉर्मेशन फ्रॉम द गिवन वेब पेज म्हणत आहे। तर आपल्याला MSCITचा कोर्स ओपन करायचा आहे दिलेल्या वेब पेजमधून। तर बघा याच्यातनी कुठं आहे बघा, तर बघा 3 नंबरला आहे। तर याचं उत्तर 3 नंबर असणार आहे। सबमिट करायचं आहे। त्यानंतर पुढचा क्वेश्चन लावा। व्हिजिट द वेबसाईट www.google.com अँड सर्च स्पेस विथ द ऑप्शन आय एम फिलिंग लकी म्हटलेलं आहे। तर आपल्याला दिलेल्या वेबसाईटमध्ये google.com सर्च करायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्पेस या नावाचं आय एम फिलिंग लकी करून आपल्याला सर्च करायचं आहे। तर बघा त्यासाठी काय करायचं आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे। 4 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्या लेवल 1 पूर्ण सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला लेवल 2 म्हणजेच मीडियम डिफिकल्टीमधले क्वेश्चन सोडवायचे आहे। तर पहिले ऑब्जेक्टिव्ह घ्या, तर ऑब्जेक्टिव्ह लावायचा आहे। तुम्ही कोणताही क्वेश्चन कोणत्याही वेळेस आणि कधीही सोडवू शकता। 1 तासामध्ये तुम्ही कोणताही क्वेश्चन सोडवता येते। तर पहिला क्वेश्चन बघा ऑब्जेक्टिव्हचा लेवल 2 मधला, फॉलोइंग इज अ स्क्रिप्ट लँग्वेज यूज व्हील डिझायनिंग अ वेब पेज म्हटलेला आहे। तर याच्यापैकी खालचीपैकी कोणती वेब डिझायनिंग हे आहे म्हटलेलं आहे लँग्वेज, तर ती आहे HTML आहे। 4 नंबरचं हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज म्हटलं जातं त्याला। अनइन्स्टॉल प्रोग्राम हेल्प अस टू रिमूव्ह अनवॉन्टेड प्रोग्राम इन्स्टॉल इन द कॉम्प्युटर। तर आपल्याला अनइन्स्टॉल प्रोग्राम हे आपल्याला नको असलेले हार्डवेअर आपल्यामधून काढून टाकू शकते, सॉफ्टवेअर काढून टाकू शकते। तर बरोबर आहे। तर ट्रूवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। डिरेक्टरी सर्च इज ऑल्सो नोन ॲज इंडेक्स सर्च सुद्धा म्हटलं जाते त्याला। तर त्याचं उत्तर इंडेक्स सर्च आहे। द माऊस पॉइंटर सीन ऑन द डेस्कटॉप इज ऑल्सो कॉल ॲज म्हटलेलं आहे। तर त्याला आपण ॲरो पॉइंटर म्हटलं जाते। डॅश ट्रान्सलेट डाटा अँड प्रोग्राम दॅट ह्युमन्स कॅन अंडरस्टँड इन टू अ फॉर्म दॅट द कॉम्प्युटर कॅन प्रोसेस म्हटलेलं आहे। तर त्याला इनपुट म्हटलं जाते आणि त्यानंतर सबमिट करा। एव्हरी कॉम्प्युटर ऑन द इंटरनेट हॅज अ युनिक न्यूमेरिक ॲड्रेस कॉल ॲन IP ॲड्रेस म्हणत आहे। तर बरोबर आहे। तर अशा प्रकारे आपल्या लेवल 2 मधलं सुद्धा ऑब्जेक्टिव्ह झालेला आहे आणि त्यानंतर प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सोडवायचे आहे। लेवल 2 मध्ये सुद्धा 14 प्रकारचे प्रॅक्टिकल दिलेले आहे। स्टार्ट करा इथून। तर पहिला क्वेश्चन बघा, चेंज द ॲट्रिब्यूट ऑफ द फाईल बर्ड वेव प्रेझेंट अँड सपोर्ट टू साऊंड फोल्डर अँड मेक इट रीड ओनली म्हणत आहे। तर सपोर्टमध्ये साऊंड फोल्डरमध्ये असलेले
बर्डवेव्ह फाईलचे ॲट्रिब्यूट आपल्याला कोणतं करायचं आहे, रीड ओनली करा म्हणत आहे, तर बर्डवेव्ह फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, प्रॉपर्टीजमध्ये जा आणि प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर यातून आपल्याला रीड ओनली सांगितलेलं आहे ते रीड ओनली घ्या, त्यानंतर अप्लाय करायचं आहे, त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, ओपन द फोल्डर सपोर्ट टू होम अँड डिलीट द फाईल बिझनेस मीटिंग झिप म्हटलेलं आहे. तर दिलेल्या फाईलमधून बघा आपल्याला सपोर्टमधल्या होममध्ये जायचं आहे, तर सपोर्टमध्ये जा, त्यानंतर होममध्ये जायचं आहे आणि याच्यातनी असलेली बिझनेस मीटिंग फाईल या फाईलला आपल्याला काय करायचं आहे, डिलीट करायचं आहे. तर राईट क्लिक करा त्या फाईलवर आणि इथून डिलीट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, त्यानंतर आहे मूव द फाईल रोजेस फ्रॉम द फोल्डर बास्केट टू फ्लावर्स म्हटलेलं आहे. तर आपल्याला बास्केट फोल्डरमध्ये जा, यामध्ये असलेले रोज फाईलला आपल्याला मूव करायचं आहे. कुठं करायचं आहे, फ्लावर्स फोल्डरमध्ये. तर या फाईलला सिलेक्शन करून घ्या, राईट क्लिक करायचं आहे, मूव करण्यासाठी इथून कट करून घ्या, कट करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून कट करून घ्या. कट केल्यानंतर कुठे न्यायचं आहे, फ्लावर्स फोल्डरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, फ्लावर फोल्डरला ओपन करा आणि राईट क्लिक करून त्यामध्ये पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर आहे बघा, इन द गिवन डॉक्युमेंट कन्वर्ट द गिवन टेक्स्ट इनटू अ टेबल विथ 1 कॉलम अँड 10 रोज म्हटलेलं आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमधील जे काही लिस्ट दिलेली आहे ते आपल्याला टेबलमध्ये कन्वर्ट करायचे आहे. तर पूर्ण लिस्टला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेबलमध्ये जायचं आहे आणि याच्यातून कन्वर्ट टेक्स्ट टू टेबलवर क्लिक करा आणि सिम्पली ओके करायचं आहे. तर बघा आपलं डॉक्युमेंट टेबलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, चेक अँड करेक्ट ऑल स्पेलिंग अँड ग्रामर मिस्टेक इन द गिवन डॉक्युमेंट म्हणत आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये जे काही मिस्टेक आहे ते आपल्याला चेक करायचे आहे आणि त्याला दुरुस्तसुद्धा करायचं आहे. तर त्यासाठी पूर्ण डॉक्युमेंटला सिलेक्शन करून घ्या, कुठे एक सिंगल क्लिक करा, कंट्रोल+A ऑल करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला सिलेक्शन करून घेतलेलं आहे आपण. त्यानंतर रिव्ह्यू टॅबवर जा, स्पेलिंग अँड ग्रामरवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये जेवढे काही शब्द चुकीचे आहे तेवढेच चुका आपल्याला दुरुस्त करायचं आहे. तर याच्यात मी सजेशन देत आहे, त्या सजेशनवर क्लिक करायचं आहे ते अशा प्रकारे, यस करा, त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट 3 ब्लँक रोज बिलो द लास्ट रो ऑफ द टेबल म्हणत आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला 3 रिकाम्या ओळी इन्सर्ट करायच्या सगळ्यात शेवटच्या खाली. तर बघा इथे सगळ्यात शेवटची जे रो आहे त्याच्या खाली इथे क्लिक करा त्याच्यावर. त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट बिलोवर किती वेळेस क्लिक करायचं आहे, तर आपल्याला याच्यातनी 3 वेळेस क्लिक करायचं आहे, 1, 2 आणि 3. बघा 1 इथं आलेली आहे आणि 2 पुढच्या पेजवर गेलेले आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, यूज रिप्लेस ऑल ऑप्शन टू रिप्लेस ऑल अक्युरन्सेस ऑफ द टेक्स्ट BA विथ BA म्हटलेलं आहे. तर आपल्याला दिलेल्या एक्सेल शीटमध्ये सर्व B.A. या शब्दाला BA या नावाने रिप्लेस करायचं आहे. तर संपूर्ण शीटला इथून सिलेक्शन करून घ्या, फायनान्स रिलेक्टमध्ये जायचं आहे आणि इथून रिप्लेस ऑप्शन्स घ्या आणि फाइंड आउटमध्ये आपल्याला B.A. टाईप करायचं आहे. तर B.A फुल स्टॉप द्यायचा आहे आणि रिप्लेस विथमध्ये बघा आपल्याला काय टाईप करायचं आहे, B आणि A. तर याच्यामध्ये आपल्याला BA टाईप करा आणि नंतर रिप्लेस ऑल करायचं आहे, ओके करा, याला क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स लावा. इन द गिवन स्प्रेडशीट फाईल ओपन शीट चार्ट 1 अँड शो लिजेंड ॲट टॉप म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंट स्प्रेडशीटमध्ये आपल्याला चार्ट 1 ही शीट ओपन करायची आहे आणि लिजेंड सर्वात वरच्या बाजूस दाखवायचं आहे. तर चार्ट 1 या फाईलवर क्लिक करा, चार्ट 1वर. त्यानंतर चार्टला सिलेक्शन करायचं आहे, डिझाईन टॅबमध्ये जा, ॲड चार्ट एलिमेंटमध्ये जायचं आहे आणि लिजेंड आपल्याला कुठे दाखवायचं आहे, सर्वात वर, म्हणजे जिथून आपल्याला टॉपवर घ्यायचं आहे ते, आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट 1 स्लाइड विथ टायटल अँड कंटेंट लेआउट म्हटलेलं आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला टायटल आणि कंटेंट नावाची एक स्लाइड घ्यायची आहे. तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि याच्यातून टायटल अँड कंटेंट नावाची एक स्लाइड घ्या
आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन चेंज द लाईन स्पेसिंग ऑफ द टायटल प्रेझेंट ऑन फर्स्ट स्लाईड म्हटलेलं आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमधील जे काही शीर्षक आहे त्याचं लाईन स्पेसिंग आपल्याला किती करायचं आहे, 3.0 लाईन करायचं आहे. तर पहिल्या स्लाईडवर जा, त्या शब्दाला सिलेक्शन करा, जे काही टायटल असेल त्याला, त्यानंतर लाईन स्पेसिंगमध्ये जायचं आहे आणि किती करा म्हटलेलं आहे, 3.0 म्हणत आहे. तर 3.0 घ्या इथून आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. इन द गिवन प्रेझेंटेशन ॲट टाईम टू द करंट स्लाईड म्हटलेलं आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला करंट नावाचा आपल्याला टाईम द्यायचा आहे. करंट स्लाईडमध्ये टाईम टाकायचा आहे. तर पहिल्या स्लाईडमध्ये क्लिक करा, जे असेल ते इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, हेडर आणि फुटरमध्ये जा आणि त्यातून डेट आणि टाईमला चालू करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर अप्लाय करा, कारण एकच स्लाईड आहे म्हणून, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, क्रिएट ॲन अपॉइंटमेंट इन आउटलुक विथ सब्जेक्ट मीटिंग विथ आर्किटेक्ट्स ॲट लोकेशन औरंगाबाद म्हटलेलं आहे. तर आपल्याला अपॉइंटमेंट बनवायची आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून अपॉइंटमेंट घ्या. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर बघा याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे. तर जो सब्जेक्ट दिला असेल तो सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे आणि लोकेशन दिलेलं आहे तर लोकेशनला कॉपी करायचं आहे आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाका अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. हाऊ विल यू चेक स्पॅम मेल्स फ्रॉम द गिवन मेलबॉक्स म्हटलेलं आहे. तर दिलेल्या मेलबॉक्समधून आपल्याला आपण स्पॅम मेल्स हे कशा प्रकारे तपासू शकतो म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला, तर त्याचं उत्तर पहिलेच आहे. तर पहिल्याच्या याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. आणि जे क्वेश्चन चुकले असेल ते मी तुम्हाला मेन्शन करतो त्या ठिकाणी, कोणते चुकले आहे ते सर्वात शेवटी. ओपन द वेब पेज www.mathsworld.com ॲड इट टू युअर फेवरेट लिस्ट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर 3 नंबरला आहे. क्लिक करा 3 नंबरवर आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा पूर्ण झालेलं आहे. आणि त्यानंतर शेवटचं लेवल आपल्याला सोडवायचं आहे. तर शेवटच्या लेवलमध्ये बघा 3 ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स आहे. डाटा दॅट इज स्टोर इन रॅम म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर हिचं उत्तर आहे इज ओनली 3 देअर विल द पॉवर इज ऑन म्हटलेलं आहे. तर पॉवर असेपर्यंतच ते असते. त्यानंतर सबमिट करा. विच ऑफ द फॉलोइंग कॉम्पोनेंट आर यूज टू स्टोअर डाटा म्हटलेलं आहे. तर आपण मेमरीमध्ये साठवून ठेवू शकतो आणि त्यानंतर सबमिट करा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डाटा प्रोसेसिंग युनिट म्हटलेलं आहे. तर डाटा प्रोसेसिंग युनिट कोणता आहे, तर CPU आहे. त्यानंतर सबमिट करा. आणि शेवटचे बघा आपल्याला 7 क्वेश्चन सोडवायचे आहे. तर शेवटच्या क्वेश्चनवर क्लिक करायचे आणि त्यातनी बघा 7 आहे. तर चालू करा पहिला क्वेश्चन. क्रिएट अ न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट फाईल विथ नेम भारत टेक्स्ट इज इन अ सपोर्ट फोल्डरमध्ये म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले आपल्याला एक नवीन डॉक्युमेंट तयार करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, इथं कोणतंही डॉक्युमेंट नाही. त्यासाठी आपल्याला न्यूमध्ये जायचं आहे राईट क्लिक करून. तर माऊसचं राईट बटन प्रेस करा, इथे न्यूवर जायचं आहे आणि न्यूवर गेल्यानंतर इथे टेक्स्ट डॉक्युमेंट घ्या आणि त्याला कोणतं नाव द्या म्हणत आहे, भारत टेक्स्ट. तर याच्यातनी भारत टेक्स्ट नाव द्यायचं आहे. ठीक आहे. .txt तिथं ऑलरेडी एक्सटेन्शन लागून आलेलं आहे तर त्याला काही करायचं नाही. बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट क्रिएट हायपरलिंक फॉर द टेक्स्ट वेलकम टू ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स अँड ओपन www.globaltours.com वेब पेज म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला या हेडिंगला काय लावायचं आहे, हायपरलिंक लावायची आहे. तर त्या हेडिंगला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आणि त्यातून लिंक या ऑप्शनवर क्लिक करा
लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा याच्यात जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला इथून कॉपी करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे कॉपी करून घ्या आणि ते ॲड्रेस बॉक्समध्ये त्याला पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, इन द गिवन स्प्रेडशीट यूज मॅक्स फंक्शन इन सेल E15 टू शो द हायेस्ट मार्क फ्रॉम द सेल रेंज E4 ते E13 मध्ये म्हणत आहेत। तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये आपल्याला मॅक्स फंक्शनचा वापर करून E15 मध्ये E4 ते E13 मधील सर्वाधिक मार्क आपल्याला काढायचे आहे। तर कशातनी काढायचे आहे? E15 मध्ये। तर कॉलमचा E घ्या आणि रोचा इकडून 15 निवडायचा आहे। तर याच्यामध्ये आणि त्यानंतर मॅक्स फंक्शन काढण्यासाठी ॲटोसममध्ये जायचं आहे। ते या ठिकाणी डाऊन ॲरोवर क्लिक करा आणि इथून मॅक्स फंक्शन घ्या आणि मॅक्स फंक्शनमध्ये आपल्याला जेवढी संख्या असेल तेवढेच संख्या सिलेक्शन करायची आहे, म्हणजे जेवढे मार्क असेल तेवढेच मार्क सिलेक्शन करा अशा प्रकारे। त्यानंतर एक एंटर करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन लावा, कॅल्क्युलेट टोटल मार्क ऑफ मॅथ सब्जेक्ट फॉर ऑल स्टुडंट अँड डिस्प्ले रिझल्ट इन सेल I23 बाय युजिंग अप्रोशिएट फंक्शन्स म्हटलेलं आहे। तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये आपल्याला सेल I23 मध्ये सर्व विद्यार्थ्याचे मॅथ या विषयाचे आपल्याला मार्क काढायचे आहे, टोटल मार्क काढायचे आहे। तर कुठे काढा म्हणत आहे? I23 मध्ये। तर कॉलमचा I घ्या आणि रोचा इकडून 23 निवडायचा आहे। तर I23 मध्ये क्लिक करा। त्यानंतर I23 मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे? टोटल मार्क काढायचे आहेत। तर टोटल मार्क काढण्यासाठी डायरेक्ट ॲटोसम जरी घेतला तरी चालेल आणि जेवढे मार्क आहे तेवढेही मार्क आपल्याला सिलेक्शन करायचे अशा प्रकारे इथपर्यंत आणि एक एंटर करा। तर सर्व विद्यार्थ्यांचं टोटल इथे निघालेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, ॲड ॲडिशनल 3 स्लाइड टू द एक्झिस्टिंग प्रेझेंटेशन, अप्लाय टाइम इफेक्ट फॉर फर्स्ट स्लाइड सो दॅट सेकंड स्लाइड विल बी डिस्प्ले ऑटोमॅटिकली आफ्टर 5 सेकंड विल रनिंग स्लाइड शो म्हटलेला आहे। तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला 3 स्लाइड इन्सर्ट करायचे आहे आणि टाइम इफेक्ट द्यायचा। पहिल्या स्लाइडला अशा प्रकारे टाइम इफेक्ट द्या की ते डायरेक्ट 5 सेकंदानंतर दुसरी स्लाइड आपोआप दिसेल। तर अशा प्रकारे आपल्याला त्याला टाइम इफेक्ट द्यायचा आहे। तर पहिले 3 स्लाइड म्हटलेले आहे, तर कोणत्याही स्लाइडचं नाव सांगितलेलं नाही, तर त्यामुळं या वरच्या ऑप्शनवर 3 वेळेस क्लिक करा। अशा प्रकारे 3 वेळेस क्लिक करा। पहिली मिळून आपल्या 4 स्लाइड होईल। त्यानंतर पहिल्या स्लाइडला सिलेक्शन करायचं आहे। टाइम इफेक्ट देण्यासाठी ट्रान्झिशनमध्ये जा आणि ते आफ्टरवर क्लिक करायचं आहे। आफ्टरवर क्लिक केल्यानंतर याच्यातनी बघा किती सेकंदाचा टायमिंग सांगितलेला आहे, 5 सेकंदाचा। तर याच्यातनी 5 सेकंद टाका अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, क्रिएट ॲन इव्हेंट इन आउटलुक विथ सब्जेक्ट इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन ॲट लोकेशन RTO ऑफिस ऑन डेट 15 ऑगस्ट 2014 म्हटलेलं आहे। तर आपल्याला इव्हेंट बनवायचा आहे। ते इव्हेंट बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे। ऑल डे इव्हेंटवर इथे क्लिक करा। ऑल डे इव्हेंटवर क्लिक केल्यानंतर बघा याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे। तर जो सब्जेक्ट दिला असेल तो सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका। त्यानंतर इथे लोकेशन दिलेलं आहे, तर लोकेशनला कॉपी करायचं आहे आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाका आणि याच्यातनी डेट दिलेली आहे, तर जे डेट दिली असेल त्या डेटला कॉपी करा आणि डेटमध्ये आपल्याला डेट टाकायचं आहे। त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर शेवटचा क्वेश्चन बघा, इन द गिवन वेब पेज साइन इन यूजिंग ईमेल mymail@hotmail.com अँड पासवर्ड 1 to 8 पर्यंत दिलेला आहे। तर बघा याच्यातनी तर याचं उत्तर 2 नंबरवर आहे आणि त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण एक्झाम सोडवणं झालेले आहे आणि आता आपण बघूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे। तर जे चुकलेले असेल ते मी तुम्हाला तिथे सांगतो कोणते चुकलेले आहे। तर एंड एक्झामिनेशनवर क्लिक करा, येस करायचं आहे, पुन्हा येस करा। तर बघा आपल्याला 46 मार्क मिळालेले आहे 50 पैकी। तर ऑब्जेक्टिव्हमध्ये आपले 2 चुकलेले आहे, तर पाहूया कोणते आहे। तर बघा 2 नंबरचा क्वेश्चन चुकलेला होता ऑब्जेक्टिव्हचा, इन्स्टंट मेसेजिंग अलाउ यू म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर सेंड ईमेल मेसेजेस होतं। आणि दुसरा क्वेश्चन बघा, डॅश डॅश कन्वर्ट टेक्स्ट बेस ॲड्रेस टू न्यूमरिक IP ॲड्रेस म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर DNS होतं, डोमेन नेम सिस्टीम होतं। आणि 2 आपले प्रॅक्टिकलचे क्वेश्चन चुकलेले आहे, ते सुद्धा पाहून घेऊया कोणते आहे। तर बघा
हवाला चुकला आपला. आणि शेवटचा चुकला. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.